अजितदादा, तुमचा वैचारिक लोचा झालाय का? होय, झाला. याचं स्पष्टीकरण आता दिसू लागलेलं आहे. तुमच्या पक्षाच्या विद्यमान खासदार असलेल्या राज्यसभेवर सुनेत्रा वहिनी पवार आरएसएसची जी महिला विंग आहे राष्ट्रसेविका समिती, त्या राष्ट्रसेविका समितीच्या राष्ट्रीय बैठकीला हजर होत्या. दुसऱ्या बाजूला तुमचे विद्यमान पक्षाचे आमदार असलेले संग्राम जगताप दररोज कुठे ना कुठे महाराष्ट्रात हिंदुत्ववादाची कट्टरतेची भाषणं करत मुस्लिम द्वेष करत आहे. आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणता की आम्ही पुरोगामी आहोत, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही सोडलेला नाही. यशवंतराव चव्हाणांचा आपण फोटो वापरता. अजितदादा, माझा तुम्हाला नम्रपणाने एक विनंती आहे की आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं आता नाव घेऊ नये. यशवंतराव चव्हाणांचं आपण नाव घेऊ, त्यांचे फोटो आपण लावून त्यांचा कृपया अवमान करू नका. कारण तुमचे खासदार आमदार आता हिंदुत्ववादी व्हायला लागलेले आहेत. आरएसएसची ती अपेक्षाच आहे, भारतीय जनता पार्टीची ती अपेक्षाच आहे. द्राक्षाचा वेल लिंबावर गेल्यावर ज्याप्रमाणे द्राक्ष कडू होतात त्या पद्धतीने तुमचा पक्ष आता हिंदुत्ववादाकडे झुकलेला आहे. तुम्ही फक्त आता नावाला यशवंतराव चव्हाणांचं नाव फोटो लावताय, शिवशाहू फुले आंबेडकरांचं फक्त नाव घेताय. तुम्ही पुरोगामी विचाराला तिलांजली दिलेलीच आहे. तुम्ही कुठेही कधीही हिंदुत्ववादी विचाराचं त्या ठिकाणी विरोध केलेला नाही, नकार दिलेला नाही. यामुळे तुम्ही आता या शिवशाहू फुले आंबेडकरांचा, यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावून नाव घेऊन कृपया त्यांचा अवमान करणं आता बंद करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.